प्रभावी शासनासाठी सर्व नागरिक आणि व्यवसाय सेवा डिजिटलायझेशन राज्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे। जमिनीचे 100% व्यवहार संगणकीकृत करणे, 100% ई-ऑफिसचा स्वीकार आणि कागद विरहित शासकीय कामकाज सुरू करण्याचे नियोजित आहे। प्रभावी धोरण निर्मिती, जलद निर्णय प्रक्रिया तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पुरेशा मनुष्यबळासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हा स्वतंत्रपणे स्थापित करण्यात येणार असून त्या सहाय्यक म्हणून आयुक्तालय तसेच स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग कार्यान्वित करण्यात येईल। राज्यातील माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता क्षेत्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ओपन एआय व सर्वम एआय या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतुपत्र करण्यात आले आहे। तसेच IIT मुंबई आणि भारत जेन यांच्या समवेत शासनाने सामंजस्य करार केला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन व डीप टेक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणे तसेच संशोधन, नवोन्मेष व उच्च मूल्य उत्पादनाची परिसंस्था निर्माण करणे या हेतूने राज्यात विशेष धोरण अंमलात आणण्यात येणार आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत सायबर सुरक्षा धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे। राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। राज्याच्या सार्वभौम डेटाची आणि अनुप्रयोगाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येईल। राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्याच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीचे कार्य हे केंद्र करेल।